मित्रांनो, आज आपण बघणार आहे शेअर मार्केटवरील एक लिस्टेड कंपनी ज्याचं नाव आहे रेडिंग्टन. रेडिंग्टन कंपनी साधारण 1993 ला सुरू झालेली आहे आणि या कंपनीचा मेन बिझनेस आहे साधारण आयटी आणि मोबाईल प्रोडक्ट रिलेटेड, म्हणजे आयटी मधील जे लॅपटॉप्स असतील, कम्प्युटर्स असतील आणि त्या रिलेटेड जेवढे काही इक्विपमेंट्स आणि बाकीच्या ज्या काही वस्तू असतील आणि मोबाईल ॲक्सेसरीज असेल याचं सेल म्हणजे डिस्ट्रीब्युशन आणि सेलिंगचं जे काम आहे हे इंडियामध्ये, मिडल ईस्ट, टर्की आणि आफ्रिकामध्ये ही कंपनी करत असते. याचा जो मेजर रेव्हेन्यू आहे हा तुम्ही ॲपल, HP, लिनोवो, डेल, सॅमसंग यासारख्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या कंपन्यांमधून येत असतो. बट या स्टॉकच्या बाबतीतली आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट आज आपल्याला बघायची आहे की हा जो स्टॉक होता हा गेली 1.5 महिने झालं एका रेंज बाउंड झोनमध्ये होता. साधारण 240 ते 250च्या रेंजमध्ये हा स्टॉक फिरत होता. बट गेल्या 2-3 दिवसात या स्टॉक्सनं 30%चा गेन केला, म्हणजे हा स्टॉक 30% या स्टॉकची प्राइस वरती आलेली बघायला मिळते. सो नक्की ही प्राइस का आलेली असेल याच्या मागची कारणं आज आपल्याला बघायची किंवा शोधायची आहेत. सो या कंपनीचे जर आपण फंडामेंटल जर बघितले तर फंडामेंटल ठीकठाक आहेत. मार्केट कॅपिटल जर बघितलं तर एक स्मॉल कॅप मिड कॅप मधली ही कंपनी दिसते. व्हॅल्युएशन्स म्हणजे स्टॉक पी जर बघितला तर तो व्हॅल्युएशनच्या पॅरामीटरवरती हा स्टॉक कम्पॅरेटिव्हली स्वस्त आहे. आणि ROE जर बघितला तर खूप जास्त रिटर्न ऑन इक्विटी नाहीये. एक ॲव्हरेज कंपन्यांची जशी रिटर्न ऑन इक्विटी असते तशीच रिटर्न ऑन इक्विटी आहे. तरी देखील या स्टॉक्समध्ये 30% गेन येण्यामागचं महत्त्वाचं रिझन काय असू शकतं? इन माय पॉईंट ऑफ व्ह्यू या स्टॉक्समध्ये FIIचं जे होल्डिंग आहे हा एक असा पॅरामीटर आहे ज्यानं या स्टॉक्सला 30% वरती नेलं हे मला पर्सनली वाटतंय. सो FIIचं होल्डिंग असणं, आता हे FIIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात. या लोकांचा इंडियन मार्केटमध्ये डॉमिनन्स जास्त असतो. ज्यावेळेस हे लोक एखाद्या स्टॉक्समध्ये किंवा मार्केटमध्ये बाईंग करत असतात त्यावेळेस त्या स्टॉकच्या प्राइसेस मोस्ट प्रोबॅबली वरती जाण्याचे चान्सेस थोडे राहतात. सो यालाच एक सिमिलर स्टॉक जर तुम्ही बघितला तर तो आहे झोमॅटोचा. आपला झोमॅटो म्हणजे साधारण फूड डिलिव्हरी मधली कंपनी आहे आणि ही कंपनी प्रॉफिट जनरेट करते का? तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंटमध्ये जर गेलात तर तुम्हाला युजली बघायला मिळेल की मागच्या 5-7 वर्षात तरी कंपनी लॉसमध्ये आहे. या 2-3 वर्षात तुम्हाला प्रॉफिट दिसतोय तो ऑदर इन्कम मधून ऍड झालेला आहे. हा आहे ऑदर इन्कम. ही कंपनी लॉस मेकिंग असून देखील या कंपनीच्या स्टॉकची जर तुम्ही इटर्नलची जर प्राइस जर बघितली तर स्टॉकची प्राइस वरती जाताना दिसते आणि हे एकाच कारणामुळे होतंय असं मला पर्सनली वाटतंय आणि ते रिझन आहे की या स्टॉक्समध्ये देखील FIIचं जे होल्डिंग आहे हे 42% आहे. तुम्ही रेडिंग्टन मध्ये जर बघाल तर रेडिंग्टन या स्टॉक्समध्ये जर बघितलं तर इन्व्हेस्टर सेगमेंटमध्ये मागच्या वर्षी या स्टॉक्समध्ये 58%चं होल्डिंग FIIचं होतं. हे गेल्या एका वर्षात एवढं जास्त होल्डिंग असून देखील एका वर्षात 5%नं ग्रो झालंय. हे क्लिअरली इंडिकेट करते की या स्टॉक्समध्ये FIIsला एक इंटरनल किंवा फ्युचर ग्रोथ प्रॉस्पेक्ट माहिती आहे, म्हणूनच या स्टॉक्समध्ये FIIs कंटिन्युअसली बाईंग करतायत. सो मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक सिलेक्शन करत असताना हा FIIs होल्डिंगचा जो पॅरामीटर आहे हा तुम्ही डेफिनेटली बघत चला. याच्यामुळे तुम्हाला थोडा ॲडव्हान्टेज मिळण्याचे चान्सेस राहतात. बाकी या स्टॉक्समध्ये, या दोन्ही स्टॉक्समध्ये तुम्हाला मी बाय सेल किंवा होल्ड करण्याचे कोणतेही रिकमेंडेशन देत नाहीये. या व्हिडिओचा फक्त उद्देश हा होता की हा एक पॅरामीटर जो आहे FIIs होल्डिंगचा आम्हाला तुम्हाला दाखवायचा होता, जो तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक सिलेक्शनमध्ये यूज करू शकता. थँक्यू.